काका आमच्याकडे ते हार नेलेल्या माणसाला घालतात। मला वाटलं की हार खूप घेतले, या ठिकाणी एवढे 50 हार जर घेतले ना, 50 हारांऐवजी 10 जरी प्रबोधनकार ठाकरेंची धर्माची देवळीची देवळाची धर्म हे पुस्तक आणून इथल्या 10 जणांना वाटलं असतं, एक जरी सुधारला असता तरी जयंती सार्थक झाली हे मी या ठिकाणी मान्य केलं। काय होतं या हारामध्ये? ते बोलले की नाही म्हणे प्रमुख पाहुणे येणार आहे। म्हटलं ठीक आहे, ग्रामपंचायतीनं कार्यक्रम आयोजित केला आहे वगैरे सर्व काही ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे। या ठिकाणी गावात एकजुटता आहे याचा मला आनंद वाटला, कारण काही गावामध्ये राजकारण्यांची एक तुटातूट असते आणि घुगे सर मला राजकारण्यांवरती म्हणजे विश्वासच नाहीये। कारण मी तुम्हाला खरं सांगून देतो, आजपर्यंत मी ज्याला मतदान केलंय ना तो एका पक्षात कधीच राहिलेला नाही। त्याच्यामुळे मला या दलिंदरांवर या राजकारण्यांवर विश्वास नाही का तुम्ही ज्याला मतदान केलं तो आजपर्यंत एका पक्षात राहिला नाही। अरे तो जर बाप बदलू शकतो तर तो उद्या मला मी तर कार्यकर्ता कुठे ठेवेल, त्याच्यापेक्षा ते काहीचा काढलेलं बरं ना। लोकच हे राजकारण, आणि मला राजकारणात इंटरेस्ट नाही हो। ज्या दिवशी उतरेल त्या दिवशी यांचं वाटलं। मी शिवशाहू फुले आंबेडकर विचारसरणीवरती चालणारा मुलगा आहे, मला या राजकारण्यांवरती भरोसा नाही। शेवटी जाता जाता मी आमच्या आनंददादा शिंदेच्या 2-4 ओळी खूप छान गातात, तेवढं सांगून जातो। भगवान भाऊ इतके भगवान भाऊ आनंददादा शिंदे गाणं म्हणतात, पाणी पटू मागून आनंददादा शिंदेचं गाणं आहे, शिकले सवरले समाजा विसरले माय, शिकले सवरले समाजा विसरले माय, काढा त्यांची अक्कल एका काडी मधी जे, गुंग झाले साडी माडी गाडी मधी ते, गुंग झाले साडी माडी गाडी मधी, वाटले बेमाला लोक शिकतील सवरतील, सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करा। विकास हे करतील माय, वाटले बेमाला लोक शिकतील सवरतील, स्वतः सवय समाजाचा विकास हे करतील माय, बायकोले करात गुंतून गेले व समाज हा गेला म्हणती बाडी मधी जे, गुंग झाले साडी माडी गाडी मधी जे, गुंग झाले साडी माडी गाडी मधी। पुढचं कडवं एकदम तुम्ही बौद्ध आहे, एकदम मनानं ऐकायचा आणि सत्य बोलतोय। गणेश मंडळाला देती 500ची नोट, भीम जयंतीला मात्र 50ची नोट माय, गणेश मंडळाला देती 500ची नोट, भीम जयंतीला मात्र 50ची नोट माय, हिंदूचे बुद्धाचे तन हिंदूचे मनव, राहायला राती जय भीमवाडी मधी जय, गुंग झाले साडी माडी गाडी मधी जय, गुंग झाले साडी माडी गाडी मधी। शेवटचं कडवं ग्रामपंचायत बॉडी थोडं बोलतो त्यांचं, सारे चाईते नाही ऐसे गद्दार, चांगले जे आहे त्यांना वंदन त्रिवार माय, त्यांच्या परीन तुम्ही आचरण सुधारावं, दमक नाही का खुरेच्या नाडी मधी जे, गुंग झाले साडी माडी गाडी मधी जे, गुंग झाले साडी माडी गाडी मधी, शिकले सवरले समाजा विसरले माय, शिकले सवरले समाजा विसरले माय, काढ त्यांची अक्कल एका काडी मधी जे, गुंग झाले साडी माडी गाडी मधी जे, गुंग झाले साडी माडी गाडी मधी। शेवटी जाता जाता एक महत्वाचं वाक्य आयुष्यातलं सांगून जातो, भीक मागून वाक्य सांगतो हा, प्रत्येकाला लक्षात घ्यायचं। आयुष्यात नाही काही करता आलं ना दादा
करू नका. नाही काही पदवी वगैरे नाही घेता आली नका करू. स्वाभिमानानं जगायला शिका. आणि नाही आयुष्यात हे धर्मग्रंथ असतील हे थोडं स्वतंत्र साईडला बाजूला करा आणि एकदा आयुष्यात फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचा एवढी कळकळीची विनंती करतो. कारण बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यानं संविधान वाचलं, घुगे सर वयाच्या 14व्या वर्षी बाबासाहेबांचं संविधान हातात घेतलं होतं. वयाच्या 15व्या वर्षी विमानाचा प्रवास केलेला प्रवासी तुमच्या समोर. बाबासाहेबांच्या संविधानाची ताकद, बाबासाहेबांच्या संविधानात इतकी ताकद आहे. अहो या पुस्तकांमध्ये इतकी ताकद आहे. कारण जो वाचतो ना पुस्तक त्याचं क्लिअर होतं मस्तक. ज्याचं क्लिअर होतं मस्तक तो माणूस बनत नाही हस्तक. आणि हस्तक न झालेलं मस्तक कधीच आसाराम सारख्या दलिंदाराच्या चरणी नतमस्तक होत नसतं. एवढं जरी या जयंतीतलं घेतलं तरी छान झालं. एकदा आवाज देतो सर्व महापुरुषांचा. घोषणा द्यायची हा सर्वांना. छत्रपती शिवाजी महाराज के जय. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार क्रांतीसूर्य महामानव विश्वरत्न विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा. 2 मिनिटं थांबा. इथून आवाज नाही. तुम्ही थांबा. याकडनं आवाज नाही. तुम्ही थांबा. अहो भारतात राहतात ते. याकडे आवाज द्यायचा नाही. इथून आवाज. माझ्या 109 जणांचा माझ्या 9 पट आवाज आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. आता सर्वांनी एकत्र जा तेव्हा मोठा येईल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय 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 भीम. जय भीम. जय 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 भीम. या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आयोजक नियोजकांनी चांगलं या ठिकाणी आयोजन केलं. खरं तर मलाही वाटलं होतं 5-10 मिनिटं बोलू शकेल, पण ओघाच्या बारामध्ये 1 तास बोलल्या गेलं. याच्याबद्दल घुगे सर तुमची माफी मागतो. कारण मेन वक्ते तुम्ही होते. कारण या कार्यक्रमाचे मेन वक्ते घुगे सर होते. मी जयंती पाहायला आलेला पाहुणा होतो. मात्र पाहुणाच या जयंतीचा प्रमुख वक्ता झाल्यासारखं वाटायला लागलं. त्याच्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना एकदा साष्टांग नमस्कार करतो. ज्या व्यक्तीमुळं मला माझ्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराज कळाले, की माझे मित्र किरणजी अहिरे, ज्या व्यक्तीमुळं मला माझ्या आयुष्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाले, त्या व्यक्तीचं मी नाव घेत नाही. मात्र ती व्यक्ती आणि ज्या व्यक्तीमुळं मला संभाजी ब्रिगेडमधनं ही विचारधारा कळाली, ते आमचे नाशिक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख प्रफुल्लजी वाघ, संभाजी ब्रिगेडचे सौरभजी खेडेकर, मनोजदादा आखरे यांच्या सुद्धा चरणाशी नतमस्तक होतं आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. जय भीम.